आता मी एक सेगमेंट सांगतो बघा, की कशा पद्धतीने आणि कुठल्या टॉपिकला धरून UPSCने क्वेश्चन विचारलेत. सगळ्यात पहिला आता क्वेश्चन आहे 2023 चा क्वेश्चन आहे. डिस्कस द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ क्लायमेट चेंज ऑन द फूड सिक्युरिटी इन ट्रॉपिकल कंट्रीज. पृथ्वीवरती जे उष्णकटिबंधीय देश आहे, या उष्णकटिबंधीय देशांमध्ये जगातले 70-80% जास्त पॉप्युलेशन राहते. आता याच्याही पेक्षा जास्त पॉप्युलेशन राहते. तर ह्या पॉप्युलेशनची जी फूड सिक्युरिटी आहे, ती क्लायमेट चेंजशी कशी निगडीत आहे, हे सांगा. अगेन हा टॉपिक मी मगाशीच हायलाइट केलेला, की क्लायमेट चेंज. सिलेबसमध्ये त्यांनी हा वर्ड पण वापरलेला नाहीये. पण क्वेश्चन क्लायमेट चेंज वरती येतात. का? कारण सिलेबसचा जो मुद्दा होता मगाशी, क्रिटिकल जिओग्राफिकल फीचर्स आणि त्यांच्यामध्ये होणारे बदल. हे बदल म्हणजेच क्लायमेट चेंज आहे. ठीक आहे? त्याच्यानंतर डिस्क्राईब द कॅरेक्टरिस्टिक्स अँड टाइप्स ऑफ प्रायमरी रॉक्स. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड सिंपल क्वेश्चन आहे. प्राथमिक खडक. प्राथमिक खडक म्हणजे अग्निज खडक. अग्निज खडकांवरती विचारलेला हा प्रश्न फिजिकल जिओग्राफी मधून आलेला होता. प्राकृतिक भूगोलामधून. जो सगळ्यात पहिला मुद्दा होता मेन्सच्या सिलेबसमध्ये. त्याच्यानंतर द ट्रोपोस्फिअर इज अ व्हेरी सिग्निफिकंट ॲटमॉस्फेरिक लेयर दॅट डिटरमाइन्स द वेदर प्रोसेस. हाऊ. तपांबराचा जो थर आहे वातावरणामध्ये, हा वातावरणातला सगळ्यात महत्वाचा थर आहे. का? तपांबराचा हा क्वेश्चन फिजिकल जिओग्राफी मधून आलेला आहे. जो आपण सिलेबसमध्ये सगळ्यात पहिला मुद्दा पाहिलेला.